महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा प्रथम श्री चरण संताची या हरी चरण संताची दुसरे चरण संताची अंतकृष्ण कथेचा विस्तार कथेचा बाबाजी सद्गुरुदास बाबाजी सद्गुरुदास ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलितो वचनी अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरो तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरो सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरो भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरो भास्करा पूर्ण कीर्ती जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता विठला 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 विश्वाचा जनिता म्हणे यशोदेशी माता ऐसा भक्ताचा अंकित लागी तैसी लावी प्रीत वैकुंठवासी गुरुवर्य नथुराम महाराज यांच्या आशीर्वादाने श्री हरिभक्तीपरायण छगन महाराज टाकडीकर यांच्या प्रेरणेने व श्री हरिभक्तीपरायण माझी परमस्नेही परमादरणीय संतसेवक विनायक महाराज रोहिणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 34 वर्षापासून सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाचं या वर्षीचं हे 35वं वर्ष आहे. या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह व भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा या ठिकाणी गेल्या 7 दिवसापासून होत आहे. कथा प्रवक्ते आहेत परमपूजनीय परमहंस परिव्राजकाचार्य श्री श्री 1008 स्वामी हरिचैतन्यजी महाराज सरस्वती यांच्या अमृतवाणीतून आपण भागवत कथा ऐकत आहात, अर्थात ऐकलेली आहे. आजचा आपल्या कार्यक्रमाचा हा सांगतेचा दिवस आहे. मी सबंध निंबे वडगाव या गावकऱ्यांना मनापासून धन्यवाद देईल की गेल्या 35 वर्षापासून हा उपक्रम आपण सातत्याने चालू ठेवला आहे. एखादा उपक्रम चालू करणं हा विषय सोपा आहे, पण चालू केलेला उपक्रम चालवणं हा विषय कठीण आहे. छगन महाराज उपक्रम चालू करणं याला योग म्हणतात, तो टिकवणं याला क्षम म्हणतात. योगापेक्षा क्षेम अत्यंत कठीण असतं. कठीण योगावनी क्षेम. अप्राप्तस्य प्राप्ती योगा प्राप्तस्य परिपालनम क्षमः. संपत्तीचा योग येणं एखाद्या वेळेला सोपा आहे प्रारब्ध असेल तर, पण त्याचा क्षम करणं कठीण असते. सत्तेचा योग येणं सोपं आहे, सत्तेचा क्षम होणं फार कठीण आहे. मनुष्य जन्माचा योग येणं सोपं आहे, एखाद्या वेळेला आपण सोपं म्हणू त्याला क्षमापेक्षा, पण त्याचा क्षम होणं ही गोष्ट फार कठीण आहे. बरं का शिवाजी महाराज, मला वाटते लग्नाचा योग येणं ही गोष्ट सोपी आहे. म्हणजे मुद्दाम तुम्हाला विचारतो मी, त्याचा क्षम करणं अत्यंत कठीण आहे. आमचे संजय महाराज आहेत नाही का, आमचे उद्धव महाराज आहेत, आमचे शिवाजी महाराज आहेत, आपले पद्माकर महाराज आहेत, आणि मोतीराम महाराज, अंशीराम. अरे वा,
आणि श्रीराम महाराज आणि ही सगळी मंडळी पहा, काय सुंदर गायक आणले. तुम्हाला कसे काय भेटतात ते लोक? म्हणून अत्यंत सुंदर असा उपक्रम या ठिकाणी आपण चालवत आहे. आमचे भागवत महाराज आहेत. तुम्ही जरा 5-5 वर्षाचे अभंग नका लक्षात ठेव जो भाऊ, आमची अडचण करसाल तुम्ही. भाचे आहेत वाटते या गावचे, नाही तर लक्ष ठेवावं लागेल जाताना. अर्थात आपण सगळेजण या ठिकाणी अत्यंत प्रेमाने उपस्थित आहात. विनायक भाऊच्या आग्रहामुळे म्हटल्यापेक्षा खरं सांगू का, विनायक भाऊच्या आज्ञेमुळे आम्हाला या ठिकाणी यावं लागलं. एखाद्या व्यक्तीचा आग्रह हा भाग वेगळा आहे. त्याच्या आग्रहामुळे आम्हाला त्याला मान द्यावा लागतो. पण आता आम्ही विनायक भाऊचा आग्रह समजत नाही, आम्ही त्यांची आज्ञा समजतो. आता परमार्थावर प्रेम करणारी व्यक्ती जी असेल, कधी कधी त्याच्या आज्ञेमध्ये माणसाला राहावं लागतं. अरे अहम भक्त पराधीनो, भगवानसुद्धा असं म्हणतात की मी भक्ताचा पराधीन आहे. भक्त सांगतील त्या पद्धतीने मला राहावं लागतं. अशा पद्धतीने या ठिकाणचा आजचा हा योग आहे. मला असं वाटतं की मला वाटते अगोदरही या ठिकाणी सेवा झालेल्या आहेत. आजही आपल्या सगळ्यांच्या भेटीचा योग आहे. सज्जनानो, आजचं काल्याचं कीर्तन आहे. प्रभुचरणी वाक्पुष्प समर्पित करण्याचा सुयोग आहे. हे वाक्पुष्प प्रभुचरणी समर्पित करण्याच्या निमित्ताने स्वर बारीक स्वर राहू द्या. निवडलेला जो अभंग आहे तो जगद्गुरु जगतवंदनीय महाराष्ट्रभूषण संत शिरोमणी संत सम्राट वैराग्यमूर्ती श्री संत तुकोबारा यांचा सगळ्यांच्या परिचयाचा आणि या ठिकाणी भगवंताच्या चरित्रातील अलौकिक भाग प्रतिपादन करणारा आजचा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल आपल्या संकल्पित वेळामध्ये आपण या अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. विषय असा आहे की बऱ्याचदा लोक असं म्हणतात की बाबा देवाबद्दल तुम्ही बोलताय, पण देवाचा साक्षात्कार होताना आम्हाला दिसत नाही. देवाबद्दल आपण बोलतो, हरिप्राप्तीशी उपाय धरावी संताची ती पाय, आपण बोलतो. देवाबद्दल आपण बोलतो, नाही का? नाही का? तुझं भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव, नाही का? युक्ताहार न लगी अनेक साधने अल्पनारायणे दाखविले. कलियुगा माझी करावी कीर्तन तेने नारायण देईल भेटी. विठ्ठल विठ्ठल तुझा भाव आहे देव ऐकत असतो. महाराज भगवत प्राप्तीबद्दल आपण ऐकू, देवाच्या प्राप्तीबद्दल आपण ऐकतो, पण मला असं वाटतं की भगवत प्राप्तीबद्दल आपण ऐकत असलो तरी आपला विश्वास नाही हो याच्यावर. कारण असं दिसत नाही आपल्याला की प्रत्यक्ष कोणाला देवाची प्राप्ती झाली म्हणून. प्रत्यक्ष देवाची प्राप्ती आपण म्हणतो, पण जनाबाईची कथा आपण सांगतो की बाबा तिच्या गोऱ्या वेचण्यासाठी भगवान जात होते, पण आपल्याला कापूस वेचण्यासाठी तो कधी कामी आला नाही.
आपल्याला एक कापूस वेचायसाठी लागतात का नाही माणसं नाही का? मागल्या वर्षीचा ठेवला का काही? अरे मागच्या वर्षीचा कापूस आहे का? आहे ना. प्रत्यक्ष आपल्याला कधी देवाची भेट झाली नाही आणि प्रत्यक्ष जर आपल्याला देवाची भेट होत नसेल तर देव आहे असं कशावरून समजायचं? तुम्ही बोलत असाल ह्या भावनिकता आहे, हे काल्पनिकता आहे. काही लोक तर असं म्हणतायत की द्वारका हा सुद्धा काल्पनिक विषय आहे, अयोध्या हा विषय सुद्धा काल्पनिक आहे, श्रीराम हा विषय सुद्धा काल्पनिक आहे, भगवान श्रीकृष्ण हा विषय सुद्धा काल्पनिक आहे. हे काल्पनिक विषय तुम्ही लोकांच्या समोर मांडताय, लोकांचा फायदा घेताय तुम्ही. वाटते ना? वाटते. कुठं देव कुठं नाही का असा विचार बऱ्याचदा सज्जनानो आपल्याला सुद्धा वाटतो. कधी कधी तर आपण भगवत भक्ती करत असताना ज्या वेळेला आपल्या प्रपंचावर संकट येतं त्यावेळेला आपण बऱ्याचदा असं म्हणतो, एखाद्या पारमार्थिक माणूस ज्यावेळेला संकटात सापडतो त्यावेळेला बऱ्याचदा आपण असे उद्गार निघतात का गाव देव आहे का नाही? एवढा चांगला माणूस राव, इतकं मोठं संकट, एवढा चांगला माणूस त्याच्या देखत त्याचा मुलगा गेला, एवढा चांगला माणूस भगवत भक्ती करणारा, कधी वारी न पडू देणारा माणूस, त्याच्या घरामध्ये ही अडचण. सज्जनानो बऱ्याचदा आपल्याला असं वाटत असतं. आपल्यालाच असं वाटलं असं नाही, भक्तांना सुद्धा असं वाटलं कधी कधी. विठ्ठला 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 विठ्ठला. ज्या शंका आपल्याला येत आहे, अरे त्याचं काहीच परमार्थामध्ये योगदान नसून सुद्धा श्रीमंती वाढतंय, आपलं एवढं मोठं योगदान परमार्थामध्ये असून सुद्धा आपली गरिबी जात नाही, एवढं मोठं काहीच योगदान नसून सुद्धा त्याचा कापूस जास्त भावाने जातो. आपलं एवढं मोठं योगदान असून सुद्धा 1 वर्ष ठेवला तरी सुद्धा भाव वाढत नाही. देव आहे का नाही? ना असं वाटते ना सज्जनानो, असं वाटतंय. असं मला वाटते आपल्यालाच वाटते असं नाही, जनाबाईला सुद्धा असं वाटलं होतं. म्हणून तर ती म्हणते धुंद झाला पुण्यवंत पाताळी लोकी नेला, पुण्यवंत पाताळी लोकी नेला, दरिद्रित भाग्यवंत केला, दरिद्रित भाग्यवंत केला, कीर्तिमानाचा बहुमान वाढविला, पोरक्याचा बहुमान वाढविला, कीर्तिमान छगन महाराज काय झालं, एका गावामध्ये अचानक एक महाराज आले. आल्यानंतर लोकांना असं वाटलं महाराज आहेत म्हणून यांनी आपण प्रवचन केलं पाहिजे. गावातल्या सगळ्या लोकांनी त्यांना आग्रह केला की बाबा थोडं प्रवचन करा. प्रवचनासाठी बाबा बसले. सगळे लोक असे समोर बसलेले होते, ऐका बरं का. आणि बाबाने प्रश्न विचारला की माझ्या प्रश्नाचं तुम्ही उत्तर द्या, मग मी प्रवचनाची सुरुवात करतो. काय बाबा आपला प्रश्न? बाबाने प्रश्न विचारला, का रे या जगामध्ये देव आहे का?
या जगामध्ये देव आहे, या जगामध्ये देव आहे हा प्रश्न विचारल्यानंतर सगळ्यांनीच उत्तर दिलं, बाबा आहे. असं काय बोलताय बाबा तुम्ही, देव आहे असं काय, देव आहे म्हणून तर हे सगळं चालतंय ना बाबा. देव आहे असं ज्या वेळेला सगळ्यांनी एकमुखाने सांगितलं, चोपदार थांबा एका ठिकाणी, हालू नका आता संध्याकाळपर्यंत. देव आहे बाबा, देवाशिवाय कसं काय चालेल. जेणे हे विश्व निर्मिले बाबा, आकाश सर्वत्र वसावे बाबा. ह्या ओव्या तुम्हाला माहीत नाहीत का. आहे देव, देव आहे म्हटल्यानंतर बाबांनी आपली पोथी गुंडाळली आणि बाबा निघाले. अरे वा रे वा, बाबा प्रवचन करा ना. बाबाला विचारलं, बाबा तुम्ही प्रवचन न करता का निघाले. अरे म्हटले लेको, मला देवाबद्दलच तुमच्याशी बोलायचं होतं ना, देवाबद्दलच सांगायचं होतं ना. ते देव आहे हे जर तुम्हाला अगोदरच माहीत आहे तर मी तुमच्याशी बोलू काय. दुसऱ्या दिवशी आणखी बाबाचं प्रवचन. प्रश्न तोच, देव आहे का. सगळे ठरूनच आले होते. सगळ्यांनी सांगितलं देव नाही, देव नाही. काय देवाचा आमचा संबंध आहे. आम्ही आमच्या कानाने ऐकतो, आम्ही आमच्या पायाने चालतो, आमचा देवाचा काय संबंध आहे. चला देव घेऊ काही नाही. बाबांनी पोथी गुंडाळली, बाबा निघाले. अरे बाबा देव आहे तरीसुद्धा नाही प्रवचन, आहे म्हटल्यावर नाही म्हटल्यावर सुद्धा प्रवचन नाही. बाबा म्हटले, अरे तुमचा निश्चय आहे ना देव नाही म्हणून, देव नाही हा तुमचा निश्चय आहे ना, तर मी तुम्हाला सांगू काय देवाबद्दल निश्चय असेल तर. तिसरा दिवस. अर्ध्या लोकांनी ठरवलं आहे, अर्ध्या लोकांनी ठरवलं नाही. अर्धे म्हणाले आहे, अर्धे म्हणत होते नाही. अर्धे आहे म्हणत होते, अर्धे नाही म्हणत होते. त्यावेळेला बाबांनी आणखी प्रवचन थांबवलं. बाबा आता का प्रवचन थांबवलं. अरे तुम्ही आहे म्हणणारे आहेत ना, आहे म्हणणारे आहेत, ते नाही म्हणणाऱ्याला समजून सांगा. माझ्या प्रवचनाची काय गरज आहे. कुठं निष्ठा आहे महाराज, कुठं निष्ठा आहे.
असा मस्त ठेसला होता, त्याच्यात लसूण टाकला होता, असा लसूण टाकून असा ठेसला होता, त्याच्यात 2-4 शेंगदाणे टाकले होते आणि तेल आहे ना, हे पाम तेल नव्हतं, मस्त शेंगदाण्याचं तेल होतं बघा. असं वरून ती धार सोडली त्याच्यावर शेंगदाण्याच्या तेलाची आणि ती भाकर त्याने काढली. इतकी सुंदर भाकर होती पहा. आणि खालच्या भाकरीने त्यातला सगळा रस असा ओढून घेतला होता. अशी लुसलुशीत झालती बघा ती भाकर, इतकी खास. याच्यापेक्षा जास्त वर्णन केलं ना तो तुम्हाला इथंच आणून द्यावं लागेल मला. 4 कोर केले वरच्या भाकरीचे, बाजूनं ठेवले. वरच्या भाकरीचा वरचा कोर तोडला, पिठल्याला लावला, तोंडात घालणार. तेवढ्यात एक माणूस समोर येऊन उभा राहिला. पाटील, मला माहीत आहे तुम्हाला भूक लागली. पाटील, मी 2 दिवसापासून उपाशी आहे हो. मला सगळी नाही पण अर्धी भाकर द्या, थोडासा ठेचा द्या, 1 प्यालाभर पाणी द्या, थोडी विश्रांती करतो, पुढे निघून जातो. तसा आहे बघा मी पण. सून बोलली हो पाटील, फार टाकून बोलली बघा. पोराचं बोलणं सहन करेल माणूस, पण सुनीचंही बी इतकं बोलत असतात का राजा? आपण राजा किती कष्ट केले या पोराईसाठी, पोराईसाठी इतके कष्ट केले. अरे आम्ही दुसऱ्याच्या शेतामध्ये काम केल्याशिवाय आमची चूल पेटत नव्हती पाटील. इतकं पोरासाठी कमावून ठेवलं राव, ऐकत नाही पोरगं. तिचंच ऐकते. बरं ऐकू द्या, ते त्याची बायको आहे, त्यांना जन्मभर सोबत राहायचं आहे, पण टाकून बोलील का कोणी? आपण राव, आपण घरांदाज माणसं आणि सुनीने टाकून बोलणं हे काही बरोबर आहे ना माझं? हे काही पसंत पडलं नाही बघा. निघलो घरून, उपाशी आहो 2 दिवसापासून. आणि उपाशी माणूस काय मागेलच ना कोणाला तरी, म्हणून आलो आहे बघा. अर्ध्या भाकरीची गरज आहे, एवढासा ठेचा द्या आणि बस विश्रांती करून पुढच्या गावात निघून जाईल भाऊ. त्याने त्याच्याकडे पाहिलं. पाहिल्यानंतर त्याला खाली बसवलं. विनायक भाऊ, त्या माणसाने त्या अतिथीला अर्धी भाकर नाही दिली, सगळीच्या सगळी भाकर त्याच्यासमोर ठेवली. मोडलेला घास त्याने लगबगीने आपल्या तोंडात घातला आणि घातल्यानंतर त्या ठिकाणी त्याच्या डोळ्याने धीर सोडला. जेवण करणाराही रडत होता, जेवण पाहणाराही रडत होता. जेवण करणारा रडत होता याचं कारण असा देणारा मी आजपर्यंत कधी पाहिलाच नाही. अर्धी भाकरी मागितली, सगळीच्या सगळी भाकरी दिली या माणसाने मला. आणि तो जेवण पाहणारा रडत होता, तो म्हटला की असा आनंद मी कधी आजपर्यंत पाहिला नाही. 50 वर्षाचं वय आहे माझं. सकाळी जेवतो, दुपारी जेवतो, संध्याकाळी जेवतो, पण मला जेवण करण्यात जो आनंद भेटला नाही तो आज जेवण पाहण्यात भेटतो. सज्जनानो, त्या अतिथीला जर तुम्ही जेवण देत असाल तर ते माणसाला दिलेलं जेवण नाही, ते देवाला दिलेलं जेवण आहे. अतिथी देवो भव. आचार्य देवो भव. आपले गुरु जे आहेत ना ते सुद्धा देव आहेत महाराज, देव आहेत. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला.
गुरुजी हे देव आहेत. आपले गुरु आहेत ना, शिक्षक कुणी आहेत का गुरुजी इथं? गुरुजी नाही का कुणी? आहेत आहेत परिसरात आहेत. पूर्वीचे गुरुजी बरं का देव होते. आताचे गुरुजी नौकर आहेत. जे विद्यार्थ्यासाठी असतात ते गुरुजी देव आहेत. जे पगारासाठी असतात ते नौकर आहेत. पूर्वीचे गुरुजी हे विद्यार्थ्यासाठी होते. आमच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये, जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये विद्यार्थ्याला फी नाही आणि शिक्षकाला पगार नाही. आता तुम्हाला सांगतो की तिथं विद्यार्थ्यांच्या भोजनाची व्यवस्था म्हणून अन्नपूर्णा भवन चालू आहे. विनायक भाऊ त्याचा खर्च 1.5 कोटी रुपये. आता विद्यार्थी निवास तिथं बांधायचा आहे. विद्यार्थी निवास आणि त्या विद्यार्थी निवासाचा खर्चसुद्धा 10 कोटी रुपये. आपल्या विद्यार्थ्याला राहायला, तुम्हाला माहीत आहे की विद्यार्थ्याला राहण्याची खूप अडचण आहे. आता ही धर्मशाळा आता लग्नाच्या झाल्या, ते आता विद्यार्थ्याच्या नाहीत राहिल्या. आपल्या विद्यार्थ्याकडून त्या ठिकाणी कामं करून घेत आहेत हे धर्मशाळेवाले लोक, राबवून घेत आहेत त्यांना. आणि म्हणून त्याच्यातून चांगले विद्यार्थी बाहेर पडावे, चांगले कीर्तनकार बाहेर पडावे, यासाठी संस्था आता त्या विद्यार्थ्याची व्यवस्था संस्थेचंच करायचा विचार करते. तर तसं काही सांगण्याचा प्रकार नाही बरं का. पण परवा आमची बैठक झाली. सगळ्या शिक्षकांनी महाराज त्यामध्ये अनुदान हे दिलं आहे, योगदान दिलं आहे सगळ्या शिक्षकांनी. हे काही टेप करण्यासारखं नाही रे, हे काढून टाकतो. पण मी तुमच्या माहितीसाठी सांगतो, कारण मला तुम्हाला मागायचं आहे पुढच्या वर्षी म्हणून सांगतो. आम्हीसुद्धा 25 लाख रुपये त्या इमारतीसाठी दिले. विद्यार्थ्याची व्यवस्था झाली पाहिजे ना. आपले जे विद्यार्थी हे काही सांगण्यासारखं नाही बरं का. म्हणजे तुम्हाला सांगतो, याचा अर्थ असा आहे की मला तुम्हाला पुढच्या वर्षी काही सिमेंट मागायचं आहे. किमान 1000 पोते सिमेंट तरी छगन महाराज तुमच्याकडून मला पाहिजे. यावर्षी नाही, पुढच्या वर्षी. 2-3 सप्त्या मिळून करू. पण आपले जे विद्यार्थी तिथून बाहेर पडतात त्या विद्यार्थ्याची व्यवस्था तर झाली पाहिजे का नाही. मायबाप सोडून तिथं राहतात, कधी कधी उपाशी झोपावं लागतं. मायबाप सोडून तिथं राहतात, जलाराम मागावा लागतो. मायबाप सोडून तिथं राहतात, उपाशी राहणाऱ्या आपल्या पोराला मायची आठवण येत नसेल. आणि म्हणून अशा अर्थाने त्या ठिकाणी विद्यार्थ्याची राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था आपण करणार आहोत. पुढच्या 5-6 महिन्यामध्ये ते काम चालू होईल. त्यावेळेला आपल्या सगळ्यांची आम्हाला गरज राहील. आणि मला असं वाटते त्या ठिकाणी दिलेलं दान हे अत्यंत योग्य दान असेल. त्या हॉलमध्ये राहणारे पोरं मालिका पाठ करतील, गीता पाठ करतील. अरे भानगड अशी झाली महाराज की फांद्या मोठ्या झाल्या आणि बुडाकडे कोणाचं लक्षच नाही. असं झालं का नाही. त्या वडाच्या फांद्या, अरे ते बुडाला आहेत ना त्या फांद्या, त्या फांद्या मोठ्या झाल्यानंतर बुडाला जर लक्ष दिलं नाही तर बुड जाईल ना, मग फांद्या कशा राहतील. जोग महाराज, स्वानंद सुखनिवासी जोग महाराज हे वटवृक्षाचं बूड आहे, लक्षात ठेवा, खोड आहे. म्हणून मोठ्या झालेल्या फांद्याने सुद्धा भविष्यात त्या फांद्याचं नुकसान होणे असं वाटत असेल तर त्या फांद्याने सुद्धा बुडाकडे लक्ष देणं फार महत्त्वाचं असेल. आणि म्हणून मला हा सांगण्याचा भाग यासाठी आहे की आमच्या संस्थेचे शिक्षक हे गुरु आहेत. जोग महाराजांपासून तर मारुती बाबांपर्यंत तुम्ही जर सगळ्यांचा इतिहास पाहिला तर सज्जनानो, आम्ही तरी कीर्तनकार आहोत, पण मला असं वाटतं की जोग महाराजपासून तर मारुती महाराजपर्यंत त्यांचा आळंदीमध्ये एकही गुंठा नाही. एकही गुंठा नाही. आमचे सद्गुरू वैकुंठवासी घुले महाराजांच्या नावाने एकही गुंठा नाही, नाही का. त्या ठिकाणी बोधे बाबाच्या नावाने एकही गुंठा नाही. त्या ठिकाणी वैद्य बाबाच्या नावाने सुद्धा तुम्ही वैद्य बाबा पाहिले, एकही काहीच नाही. त्यांचं जीवन होतं फक्त आणि फक्त विद्यार्थी, फक्त विद्यार्थी. अरे विद्यार्थी हे ज्याचं जीवन आहे ते गुरु आहेत.
आणि ते गुरु फक्त गुरु नाहीत तर ते गुरुदेव आहेत. म्हणून या 4 देवतेपैकी अतिथी देवता आहे, माता पिता देवता आहे आणि गुरु सुद्धा देवता आहे. कोण म्हणते देव नाही? त्यांच्याकडे पहा ना, देव आहेत. देव जसा भक्तासाठी लहान होतो तसे गुरु सुद्धा आपल्या विद्यार्थ्यासाठी लहान होतात. लहान होतात म्हणूनच विद्यार्थी महान होत आहेत. खूप शिकलेले गुरु ज्यावेळेला पहिल्या वर्गावर शिकवायला येतात त्यावेळेला ती पाटी हातात घेतात आणि त्या पाटीवर स्वतः लिहितात, नारायणला दाखवतात. नारायण असा चेंडू काढायचा, असा दांडू मारला की त्याला एकाचा म्हणतात. भागवत असा चेंडू काढायचा, असा दांडू मारला की त्याला काय म्हणतात? एक. एक पण कधी एकाचा काढलाच नाही बिचाऱ्याने. असा चेंडू काढला की दांडू इकून नाही मारायचा, खालून मारत होता. अरे नारायण, तुला एका महिन्यापासून मी एकाचा शिकवतो, तुला येत नाही? येतो गुरुजी, मग काढत का नाहीस? नारायण म्हटला, गुरुजी एकाचा काढल्यावर मग 2चा काढावा लागेल ना. आपल्याला करायचंच नाही. चेंडू दांडू एकाचा, कावड्याची चोच 2चा, वाकडा तिकडा 3चा, बैलाची शिंगोटी 4चा, उभा माणूस 5चा, उलटा 3 6चा, कुत्र्याचं शेपूट 7चा, बुड्याची काठी 8चा, निजेल माणूस 9चा, एकावर पूज्य 10, अर्भकाचे 60 पंधे हाती धरले पाठी, पंधे हाती धरले पाठी, पंधे हाती धरले पाठी, अर्भकाचे 60 पंधे हाती धरले पाठी, पंधे हाती धरले पाठी, पंधे हाती धरले लहान होत आहेत म्हणून विद्यार्थी महान होतात. गुरुजी जर लहान झाले नसते तर विद्यार्थी महान झाले नसते. हे विद्यार्थी इथंच राहिले असते. मला माहीत आहे यांचा स्वर देवाने दिला, यांच्या स्वराला प्रगट करणारे कोणीतरी गुरुजी भेटले म्हणून प्रगट झाला. यांना ताल देवाने दिला पण कोणीतरी गुरुजी यांना भेटले म्हणून हा ताल प्रगट झाला. ह्या गोष्टी देवाने दिलेल्या असतात, त्याचं प्रागट्यही महत्त्वाचं असते, लक्षात ठेवा. विनायक भाऊची वृत्ती ही देवाने दिली पण त्याला प्रगट करणारं जर कोणी भेटलं नसतं तर ही वृत्ती प्रगटच झाली नसती. प्रागट्य महत्त्वाचं आहे जन्मापेक्षाही. प्रागट्य फार महत्त्वाचं आहे. म्हणून जो आपल्याला प्रगट करतो ना तो आपला गुरु असतो, लक्षात ठेवा. दगड हा दगड आहे पण दगडाला प्रगट करणारा म्हणजे देव बनवणारा कोणीतरी भेटणं महत्त्वाचं आहे, नाही तर त्याचा देव बनत नसतो. गुरुजी देव आहेत, प्रत्यक्ष देव आहेत. तुमच्या लक्षात आलं ना देव. आणि प्रत्यक्ष जर गुरुजी देव असतील तर गुरुजीचं दर्शन घ्या ना, देवाचं दर्शन आहे. तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा, त्यांची केली पावे सेवा, त्यांची केली पावे तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा, त्यांची केली पावे सेवा, त्यांची केली पावे सेवा, तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा, त्यांची केली पावे सेवा, त्यांची केली पावे सेवा, त्यांची केली पावे, त्यांची केली पावे देवा.
महाराज मी काल गाडीमध्ये केहाडकर महाराजांचे कीर्तन ऐकलं आहे ना महाराज, मस्त कीर्तन ऐकलं त्याचे. काय ओव्या, काय श्लोक, काय वेदांत, फेट्यावाला माणूस, साधा माणूस. हां बापरे, असं वाटलं की बाबा हे फक्त हे आमच्यासारख्याला तर 1000 लोकाला विकत घेतील. प्रत्येक शब्दाला ओवी आहे ना, प्रत्येक शब्दाला प्रमाण आणि सहज वेदांत, सहज सहज असा आवर्जून नाही, असा सहज वेदांत. असं वाटत होतं की यांच्या घरी वेदांत आहे पाणी. अरे त्यांचं दर्शन म्हणजे देवाचं दर्शन आहे लेको. देव काय वेगळा आहे का? तो काय प्रत्यक्ष ठेवायचा असतो का? तुम्ही तर अवतावर नेला असता. अवतावर पांडुरंग नाही का? अवतावर पांडुरंग नेला असता. तुम्हाला खरं सांगतो मी, आपले जे गुरु असतील ते आपले देव आहेत. केहाळकर महाराजांचं दर्शन हे प्रत्यक्ष देवाचं दर्शन आहे, लक्षात ठेवा. संत दर्शनी हा लाभ लाभ, संत दर्शनी
तुला याने माती खाल्ली म्हणून. आई म्हणे यशोदेशी माता विश्वाचा जनिता, म्हणे यशोदेशी माता ऐसा भक्ताचा अंकित, लागी तैसी लावी प्रीत. आहे कसा तो निष्काम निराळा, गोपी लावेल्या चाळा. निष्काम आहे, निराळा आहे आणि कसा आहे निर्गुण आहे, अव्यक्त आहे, पण खऱ्या अर्थाने तो भक्तांसाठी व्यक्त झालेला आहे. अभंगाच्या तुका म्हणे आले तुका म्हणे आले तुका म्हणे आले तुका म्हणे तुका म्हणे आले तुका गुरुजी जसे आपल्या विद्यार्थ्यासाठी लहान होत आहेत, तसा देव सुद्धा आपल्या भक्तांसाठी लहान होतो. विश्वव्यापक कमळापती त्याशी गवळणी कडी घेते. विश्वाला भरून उरलेला जो कमळापती आहे त्याला गवळणी कडेवर घेतात. आणखी किती लहान व्हायला पाहिजे.
थांबायचं आहे आपल्याला. भगवंताच्या चरित्राचा भाग तसा खूप आहे. हा चरित्रच सांगितलं आहे आपण. त्याचे अनेक प्रकारचे चरित्र आहेत. त्यातलं एक चरित्र असं आहे की प्रभू गवळणीचे कपडे कदंबाच्या झाडावर घेऊन जातात आणि त्यावेळेला त्या गवळणी भगवंताची स्तुती करतायत. हो एक चरित्र आहे. नामदेव महाराज त्याचं वर्णन करतायत. त्या गवळणी किती आहेत तर 5 प्रकारच्या आहेत. कोण कोण आहेत सांगतो पहा. एक मराठी, एक कानडिया, एक कोकणी, एक मुसलमानी, एक गुजराणी, ऐशा 5 जणी थकविल्या गवळणी, थकविल्या 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 एक एक संगतीने थकविल्या, एक एक संगतीने थकविल्या, एक एक संगतीने. पहिली मराठी आहे, दुसरी कानडी आहे. आपल्या भाषेमध्ये प्रभूची स्तुती करते की देवा जे कपडे हा 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 लाडू बा गोविंदा लाडू बा निर्वा निर्वा निर्वाणी लाडू बा गोविंदा लाडू बा निर्वाणी आज आड चाललो पड चाललो शिर कोड्यान फोडो मारी कानैया पाणी खेड्यान खेळो गवळणी गवळणी थकविल्या 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 एक एक संगतीने थकविल्या एक एक संगतीने थकविल्या एक एक संगतीने. दुसरी कोकणातली आहे. आपल्या भाषेमध्ये प्रभूचं गान करते. कोकणातली भाषा थोडी वेगळी आहे. ऐका. पावगा दाताला तू नंदाचा झिलो, पावगा दाताला तू नंदाचा झिलो, माका कपडा दियान म्या हिवान मेलो घे माझे कोय तू, घे माझे कोय तू. बाका पाया पडलो, बाका पाया पडलो, बाका पाया पडलो गवळणी थकविल्या 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 एक एक संगतीने थकविल्या एक एक संगतीने थकविल्या एक एक संगतीने. युपीतली गवळण आहे. युपीतली गवळण जरा खतरनाक गवळण आहे. त्याचा आवाज कमी. इकडे पाय रे. युपीतली गवळण आहे ना ती जरा खतरनाक गवळण आहे. ती भगव्या कपड्यावर आहे महाराज. ती बुलडोजर घेऊन येते. ती मठातली आहे, ती पेटीतली नाही. पेटीतल्या जरा विचित्र आहेत. म्हणून या देशातल्या लोकांना आजही मठातल्या माणसाची गरज आहे. तुम्हाला खरं सांगू का, जोपर्यंत या महाराष्ट्रातला मुख्यमंत्री शुद्ध धार्मिक होणार नाही तोपर्यंत महाराष्ट्राची प्रगती होणार नाही. लक्षात ठेवा. नाही होणार. महाराष्ट्रातला मुख्यमंत्री सुद्धा एखादा शुद्ध महाराज झाल्याशिवाय नाही जमणार. नाही जमणार. हे लोक पेटीतून जन्म घेत आहेत. त्याच्यात पेटीत मठ टाकणारी माणसं त्यांना पाहिजे असतात. त्यामुळे खरं त्यांना समजत नाही. युपीतली गवळण आहे. युपीतली आपल्या भाषेमध्ये देवाचं स्तुती करते आणि म्हणते देवा दे कपडे. देख रे कन्हैया मैं इज्जत की बड़ी, देख रे कन्हैया मैं
इज्जत की बड़ी चरण पकड़ोगी मैया कुतो जुड़ी मेरी सारी दे हो मेरी सारी दे ले मेरी दुल्लड़ी ले मेरी दुल्लड़ी ले मेरी दुल्लड़ी गौडनी थकविल्या 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 एक एक संगतीने थकविल्या एक एक संगतीने ठकविल्या एक एक संगतीने. शेवटी जे येते ना ते गुजरणी आहे. ते महाराज ते गुजरातवरून येते. जरा जरा विचित्र गवडण आहे. गुजरातची गवडण आहे ना, चांगली गवडण आहे. चहा घेऊन येते. चहा चहाची गरज आहे ना. चहा हा देश हिंदुस्तान देश आहे. हा देश एखाद्या कट्टर हिंदूच्या ताब्यात असणं महत्वाचं आहे. लक्षात ठेवा. अरे सगळ्या जगाचा विचार करत असाल तर हिंदू राहिलेत किती. आणि या हिंदू मध्ये जर तुम्ही फूट पाडत असाल तर हिंदू राहणार नाही. हिंदू कमी होणं म्हणजे देशाचं नुकसान नाही दादांनो, जगाचं नुकसान आहे. अशा हिंदू धर्मासारखा सहिष्णू धर्म जगाच्या पाठीवर दुसरा कोणताच नाही. 500 वर्षापासून प्रलंबित असलेला विषय, 75 वर्षापासून प्रलंबित असलेला विषय जर मार्गी लागत असेल तर मला असं वाटतं की या देशाला त्या रामाची गरज आहे. आणि रामचरित्रच या देशाला संदेश देण्याचं काम करणार आहे. गुजरातवरून आली गवडण. ती गवडण देवाची स्तुती आपल्या भाषेमध्ये करते. ऐका काय म्हणते. जोरे माधवजी मैं शरण थई तन काका कैपी. जोरे माधवजी मैं शरण थई तन काका कैपी. बाप दयालु तोई मारी सारी आपो हाथ नेले कंकनी. गौडनी ठकविल्या 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 एक एक संगतीने ठकविल्या एक एक संगतीने ठकविल्या एक एक संगतीने संगतीने. एक एक संगतीने ठकविल्या. हे चांगले गायक, चांगले पक्वादे, चांगला स्वर असल्यामुळे म्हणता आलं मला. त्याच्या प्रत्येक चरणाला त्याचा ताल बदलतो. तो बिचारा पक्वाद्या तालावर असला तर जमते, नाही तर बेताल होऊन जात. असं भगवंताचं चरित्र आहे. पहा, अशा अनेक प्रकारच्या सखिया काय सुंदर आहेत महाराज चाली. बंकट स्वामी महाराजांनी तयार केलेल्या चाली असल्यावर दुसऱ्या चालीची काही गरजच नाही. काय सुंदर चाली आहेत ह्या. हो, आता जरा गवडणी बिघडल्या महाराज. काय काय सांगू कुणा कुणाला मी सांगू, कशी कशी मी सांगू. शिरझोरी कन्हैयाची भाई मी नार गवड्याची. घुम घुम करीती घुम 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 करीती. घुम घुम करती डेरे घूमती. घुम घुम करती डेरे घूमती घूमती. आनंदल्या गौडणी गौडणी छंद छंद बोलते. आनंदल्या गौडणी गौडणी छंद अनेक प्रकारचे खेळ, अनेक प्रकारचे त्या ठिकाणी गाराने यशोदेकडे येत होते. यशोदे, कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे. परवा आला आमच्या घरा, दारी निधला होता म्हातारा. घेऊनी ताकाचा हो डेरा, सैरा फोडीला तयावरी. अशा पद्धतीने गाराने येत होते.
यशोदेला याची प्रचिती आली की हा खोडकर आहे, हा चोऱ्या करतो. का करतो हे तिला माहीत नव्हतं. शाळेत टाकायचं ठरवलं. त्यावेळेची शाळा गाईच्या पाठीमागं जाणं. गाईच्या पाठीमागं जाणं शाळा जर देवाने निवडली असेल तर या ठिकाणी बसलेल्या सगळ्या श्रोत्यांना माझी विनंती आहे, गाईची सेवा करावी लागेल. आपल्या गोठ्यामध्ये गायी कमी झाल्यात. घरातली माय सांभाळा, गोठ्यातली गाय सांभाळा. प्रापंचिकानो, तुम्हाला जास्त परमार्थ करण्याची गरज पडणार नाही, लक्षात ठेवा. आणि म्हणून माय नाराज ठेवू नका, गाय उपाशी ठेवू नका. गाईचा नैवेद्य महत्त्वाचा असतो. आपल्या संस्कृतीमध्ये त्याचं फार मोठं स्थान आहे. मला असं वाटतं की जवळ एखादी गोशाळा असेल तर तिला एखादा ट्रालीभर चारा पोस करा. देवाच्या समोर नैवेद्य ठेवत असाल, देव तिच्याकडे पाहणारही नाही. पण तुम्ही हिरव्यागार घासाची, हिरव्यागार मक्याचा ट्रॅक्टर भरून जर एखाद्या गोशाळेवर गेला ना, तर त्या सगळ्या दैवता तुमचा नैवेद्य घेण्यासाठी पडत आल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही कसं पाहताय मला माहीत नाही, पण गोमातेची सेवा केल्याशिवाय तुमचा उद्धार होणार नाही. गड्या खूप आहे तुमच्या घरात. आता पहिल्यापेक्षा कपडे जास्त आहेत, पहिल्यापेक्षा पैसे जास्त आहेत, पहिल्यापेक्षा भांडे जास्त आहेत, पहिल्यापेक्षा घरं मोठी आहेत, पण तुमच्या घरात समाधान नाही गड्यो. याचं कारण तुम्ही गोग्रास बंद केलं आहे म्हणून, तुम्ही अतिथीचा घास बंद केला आहे म्हणून, तुम्ही धर्माचा घास बंद केला आहे म्हणून समाधान गेलं आहे तुमच्या घरातलं, लक्षात ठेवा. म्हणून माझी विनंती आहे, ज्या ज्या ठिकाणी गोशाळा असेल त्या त्या ठिकाणी दान द्या. विनायक भाऊला माहीत आहे, आमच्या जोडीमध्ये जे पडत असेल ना कथा कीर्तनातून, ते सगळं त्यातलं काही गरिबासाठी, काही अनाथासाठी, काही मंदिरासाठी, तर काही गोशाळेसाठी आम्ही खर्च करतो आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून अशा अर्थाने आपणही त्याच्यामध्ये योगदान असावं अशी सदिच्छा व्यक्त करतो. आणि भगवान त्या ठिकाणी अनेक प्रकारचे खेळ खेळतात. खांदी भार पोटी भूक म्हणतायत टाळकरी. आता काय खेळायचे सुख म्हणताय. आता महाराज उद्या दुसरा सप्ताह चालू होणार आहे. आजच्या दिवस तर लवकर जाऊ द्या. उद्या कुठं आहे आता? हां बघा, उंदरी उद्या, नंतर माजरी. अर्थात अशा अर्थाने सगळे गोपाळ एकत्र येतात, गोलाकार बसतात, कमळाकार बसतात. मध्यभागी प्रभू उभे राहतात, हसतमुखाने सगळ्यांकडे पाहतात आणि भागवतकार त्याचं वर्णन करतात. विभ्रद वेणुम जठरपटयो शृंगवेत्रे च कक्षे वामे पानो मसृंकवलं तत्फलांगो निलेषु तिष्ठन्मध्ये सुरपुरी सुहृदो हासयन्नर्भवी स्वै स्वर्गे लोके मिशिदी भुभुजे यज्ञ भुग्बाल केली पुंडली आजची सेवा या ठिकाणी विराम घेते. गेल्या 35 वर्षापासून सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आहे. राहू द्या, तिथं राहिलं तरी चालेल बाबू, राहू दे तिथंच राहू दे. 15 वर्षानंतर या सप्ताहाचा आता रौप्य नाही का सुवर्ण महोत्सव आहे. महाराज सुवर्ण महोत्सवसुद्धा आपली वाट पाहतो. आणि नियोजस्तत्र दुर्लभा तुमच्या विनायक भाऊच्या मार्गदर्शनाखाली अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. हा सप्ताह असा चालावा आणि अनेक तरुणांनी भविष्यामध्ये, आताही आहेत, भविष्यामध्ये यामध्ये भाग घेत राहावं. तरुणांनी व्यसनमुक्त राहावं. आणि एक गोष्ट सांगू का तरुणासाठी आणखी, तरुणांनी आता व्यवसाय करावा. व्यवसाय करा. मला काल एक आळंदीमध्ये एक व्यवसायी माणूस भेटला. आमच्या सचिन महाराजने दाखवून दिला. तो संस्थेचा माजी विद्यार्थी आहे. बिचाऱ्याच्याजवळ खुर्ची आहेत, काही चाळणे आहेत, काही त्या रेगडीवर आहेत आणि काही टपरं घेतो, हे करतो आणि व्यवसाय करतो. काय करू म्हणे बाबा, 1500 रुपये रोज पडते म्हणे. खूप चांगलं करतो आहे म्हटलं. रोज माऊलीचं दर्शन घेतो, दिवसभर आळंदीमध्ये फिरतो, 1500 रुपये रोज पडते, पोरांना शिकवतो. पोरो व्यवसाय करा. कंपन्या गिंपन्यात नका जाऊ.
12-12 तास काम करावं लागते तिथं. तुम्ही व्यवसाय करावा हे का म्हणतो आहे मी तुम्हाला? आपले बरेचसे व्यवसाय ज्यांच्या हातामध्ये जाऊ नये त्यांच्या हातामध्ये गेलेले आहेत. हो, आता लहू जिहाद, लँड जिहाद आणि आता व्यवसाय जिहादसुद्धा चालू आहे. कशाला घाबरायचं व्यवसाय करायला? म्हणून तरुणाने व्यवसायामध्ये उतरलं पाहिजे. आमचे इंदुरीकर महाराज नेहमी सांगतायत, पण मी मनापासून सांगतो आहे तुम्हाला, तुम्ही कोणताही व्यवसाय निवडा. आपल्या गावामध्ये जर कोणी काही टपरं घ्यायला घेत असेल तर तुम्हीच घ्या ना, तुम्हीच घ्या ना. आणि म्हणून आता कुंकू आपण लावतो, व्यवसाय कोणाच्या हाती आहे ते पहा, नाही का? फळं आपण खातो, व्यवसाय कोणाच्या हाती आहे ते पहा. आणि म्हणून अशा अर्थाने आपण याचाही विचार केला पाहिजे. आपण खूप प्रेमाने हा सगळा उत्सव साजरा करता, यासाठी पुनश्च एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि आपली वेळ झाली म्हणून या ठिकाणी थांबतो.